नमस्कार. गेले 6-7 आठवडे मी वेगवेगळ्या चक्रांच्या बद्दल, चक्र त्याचा थेरपी म्हणून कसा उपयोग करायचा, त्याच्यातनं निर्माण झालेली धारणा थेरपी, या सगळ्यांच्या बद्दल मी बोलत होतो. तर ह्यावेळेला लोकांचा भरभरून प्रतिसाद येत होता, लोकांचे प्रश्न येत होते आणि त्याच्यातनं काही काही कॉमन सजेशन्स आल्या. त्या विचारात घेऊन आता पुढचे टॉपिक्स मी ठरवतोय. तर सर्वात कॉमन सूचना होती की तुम्ही PCODवर काहीतरी बोला. तर म्हणून आजचा FB लाईव्ह हा PCOD या विषयावर करायचं ठरवलं. मला आठवत आहे की क्लिनिकमध्ये बसलेलं असताना डायबेटीसमध्ये ज्यांचं वजन वाढलेलं असतं किंवा डायबेटीस नसताना वजन वाढलेलं असतं, अशा मुली, म्हणजे मी मुलींचं 15 ते 45 असं धरतो, तर त्या क्लिनिकमध्ये आल्या की त्यातल्या बऱ्याच जणी सांगतात की माझं वजन वाढलं आहे, मला डायबेटीस आहे, कारण मला PCOD आहे. सो PCOD हा जणू काही एखादा डिसीज आहे असं समजून सगळेजण सांगत असतात. आणि तुम्हाला जर का आठवत असेल, नुकतंच एक मध्ये नाटक येऊन गेलं. नाटकाचं नाव मी सांगत नाही, पण त्याच्यामध्ये तर असं दाखवलेलं की त्या नवरा बायकोमध्ये बायकोला जेव्हा कळतं की तिला PCOD आहे, म्हणजे जणू काही तिला टर्मिनलचा कॅन्सर आहे, तरी त्याचा अर्थ त्यांना पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आहे असं होत नाही. अनेक चाचण्यांमधनं असं दिसलंय की जवळजवळ 36% ओव्हेरियन पॅटर्न असतो, त्यांची जी नॅचरल ठेवण आहे, पण त्यांना पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज नसतो. आणि ज्यांना पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज असतो त्यांच्यामध्ये पण तो एकाच प्रकारचा नसतो. सो ते काय काय प्रकार आहेत पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीजवर आपण चक्र किंवा योग साधना, धारणा याच्याद्वारे काय उपाय करू शकतो ह्याच्याबद्दल आपल्या आजच्या FB लाईव्हचा दुसरा भाग असेल. आणि तिसरा भाग अर्थातच प्रश्नोत्तरांचा. कोणाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. आणि चौथा भाग असतो तो FB लाईव्ह संपल्यानंतर असतो की अनेक लोक ज्या सूचना पाठवतात त्या विचारात घेऊन मग पुढचे प्रोग्राम आपल्याला प्लॅन करता येतात. त्यामुळे पहिल्यांदा पॉलिसिस्टिक ओव्हरीज किंवा हे सिस्ट ही काय भानगड आहे ते बघूया. तर सुरुवातीला एक लक्षात घ्यायला पाहिजे की मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या ओव्हरीजमध्ये, म्हणजे दोन्ही डाव्या आणि उजव्या ओव्हरीजमध्ये मिळून, एक उदाहरणार्थ मी सांगतोय की 3000 एग्ज ही तिथे असतात. आयुष्यभराकरता ती पुरतात किंवा पुरवायची असतात. जशी मुलगी वयात येते, तिची पाळी चालू होते, म्हणजे काय होतं तर सगळी भोवतालची परिस्थिती चांगली असेल आणि हॉर्मोन्सच्या सायकल्स रेग्युलर असतील तर ह्या ओव्हरीजमध्ये ज्या झोपून राहिलेली जी एग्ज आहेत त्यांना जाग यायला लागते. आणि एक गमतीची गोष्ट सांगतो की फिजिक्समध्ये क्वांटम फिजिक्स म्हणून एक प्रकार आहे. तो जर का शरीरात कुठे बघायचा असेल तर तो ओव्हरीजमध्ये बघायला मिळतो. की 3000 एग्ज आहेत. एका सायकलच्या वेळेला त्यातली 4 ते 6 एग्ज ही मॅच्युअर व्हायला सुरुवात होते. पण कोणीही सांगू शकत नाही की त्यातलं कुठचं एक मॅच्युअर होईल आणि कुठचं होणार नाही. त्या सायकलमध्ये ती मॅच्युअर व्हायला लागली की ती सगळी तयारी करत असतात की ती पाळीच्या मध्यावर, म्हणजे 14-15व्या दिवशी ओव्हरीच्या सरफेसवर येतील, मॅच्युअर होतील आणि ओव्हरीजमधनं बाहेर पडतील. ती बाहेर पडल्यानंतर तिथे ज्या फॅलोपियन ट्यूब्स असतात त्याच्यामधनं ते ओव्हम युट्रसमध्ये जातं, गर्भाशयात जातं. आणि तिथे जर का पुढच्या काही दिवसात फर्टिलायझेशन झालं तर प्रेग्नन्सी चालू होते. आणि नाही झालं फर्टिलायझेशन तर ते ओव्हम जे असतं ते आणि त्याला सावरण्यासाठी म्हणून तयार केलेलं जे युट्रसचं लायनिंग आहे, एंडोमेट्रियम आहे, त्याच्या सकट ते डिस्चार्ज केलं जातं. त्याला आपण म्हणतो पाळी आली. आता बघा, आपण जर का सगळीकडे बघितलं तर जर का अशी 5-6 ओव्हम जर का एकत्र बाहेर पडली तर काय परिस्थिती होईल. आपण जर का एक हायपोथेटिकल सिच्युएशन घेतली की 5-6 ओव्हम बाहेर पडली आणि एका वेळेला पॉप्युलेशनच्या वेळेला लाखो स्पर्म्स आलेले असतात, तर म्हणजे प्रत्येक बाईला प्रेग्नन्सीच्या वेळेला मिनिमम तिळं तर होईलच. म्हणजे काय अवस्था होईल विचार करा. पण तसं होत नाही.
कारण बहुतेक वेळेला एका वेळेला एकच ओव्हम बाहेर पडतो. आणि निसर्गाची ही जी रचना आहे ती समजून घेतली की पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणजे काय ते कळायला लागतं. आता ह्या क्वांटमचा मगाशी मी उल्लेख केला की कुठची 6 एग्स मॅच्युअर व्हायला सुरुवात होईल माहिती नाही, रँडमली सिलेक्ट होतात. तसंच ह्या 6 एग्समध्ये पण एक दादा असतो. तर शरीरामध्ये जे इन्सुलिन पाझरत असतं त्या इन्सुलिनचं काम काय आहे तर ह्यातल्या सगळ्या एग्सना बाहेर येऊन न देणं, त्यांना सप्रेस करणं. त्यामुळे ती सगळी वाढायला लागली आणि ओव्हरीच्या सरफेसवर आली की त्यांना ते दाबून टाकतं आणि मग ती विरून जातात. पण त्यातला एक जो दादा एग असतो तो त्या इन्सुलिनला दाद देत नाही आणि तो ओव्हरी सोडून बाहेर पडतो आणि फॅलोपियन ट्यूबमधून निघून जातो. आता एक इन्सुलिन रेझिस्टन्स हा जो प्रकार आहे जो आपण डायबिटीजमध्ये बघतो तो इथे कामाला येतो. आणि कधी कधी सगळीच एग्स त्या इन्सुलिनला दाद देत नाही, त्यामुळे त्यांच्यात कॉम्पिटिशन होते आणि कुठचंच एक कदाचित बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे ती सगळी एक ओव्हरीच्या वरती येऊन सरफेसवर येऊन त्याचे असे बबल्स आल्यासारखे दिसतात. तर ही जी सिस्ट दिसतात ती मल्टिपल असतात, म्हणून त्याला पॉलिसिस्ट म्हणतात. आणि मग हे पॉलिसिस्टिक ओव्हरीज जे अल्ट्रासाऊंडवर दिसतात म्हणून त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणतात. आता काही मुलींच्या मध्ये हा पॅटर्न आहे की ती सिस्ट दिसतात पण म्हणजे डिसीज असेल असं नाही. आता डिसीज आहे केव्हा म्हणायचं. आणि दुसरा प्रश्न की आपण पहिल्यांदा बघितलं की इन्सुलिन रेझिस्टन्स हा तिथे महत्त्वाचं काम करत असतो. तर तो इन्सुलिन रेझिस्टन्स आणि डायबेटीसमध्ये जो इन्सुलिन रेझिस्टन्स असतो तो सेम असतो का. तर परत तिथे हेच आहे की ह्याच्यामध्ये व्यक्तिरित्या प्रकृती, तसं काही मुलींच्या मध्ये डायबेटीसला लागणारा जो इन्सुलिन रेझिस्टन्स आहे म्हणजे जो स्नायूमध्ये आहे, चरबीच्या पेशींमध्ये आहे, लिव्हरमध्ये आहे, तो इन्सुलिन रेझिस्टन्स आणि ओव्हरीजमधला इन्सुलिन रेझिस्टन्स हातात हात घालून काम करतो. काही मुलींच्या मध्ये फक्त डायबेटीसला लागणारा इन्सुलिन रेझिस्टन्स असतो पण त्यांना ओव्हरीजवर इन्सुलिन रेझिस्टन्स नसतो, मग त्यांना पॉलिसिस्टिक ओव्हरीज होत नाहीत कदाचित. किंवा असंही असू शकतं की पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहेत पण त्यांना डायबेटीस होत नाही, त्यांना ओबेसिटी होत नाही. सो तुम्हाला जी वाटतील ती परम्युटेशन कॉम्बिनेशन सगळी तयार करता येतात. आता मगाशी मी म्हटलं की पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीजेस म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत. आता काही मुलींच्या मध्ये ओव्ह्युलेशन होतं पण सिस्ट तयार होतं, त्याला ओव्ह्युलेटरी पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणतात. तर त्यांच्यामध्ये प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येत नाही. काही मुलींच्या मध्ये अनओव्ह्युलेटरी सायकल्स असतात म्हणजे काय होतं की ओव्हम कुठचंच बाहेर पडू शकत नाही पण फक्त पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहे, त्यांना पुढे जाऊन प्रेग्नन्सीला त्रास होतो. त्याच्यानंतर ओव्हरीजमधनं काही अँड्रोजन्स पाझरतात. अँड्रोजन म्हणजे पुरुषी हॉर्मोन्स पाझरतात. ती जर का हॉर्मोन्स पाझरायला लागली तर त्याच्यामध्ये हिर्सुटिझम म्हणजे नको त्या ठिकाणी लव येणं हे मुलींच्या मध्ये दिसायला लागतं. आणि निसर्ग आता त्याला म्हणूया काही खेळ खेळतो का, निसर्गाची रचना कशी विचित्र आहे बघा. जेव्हा स्त्रियांच्या मध्ये ओव्हरीजचं काम नीट होत नाही आणि त्यांच्यामध्ये जेव्हा पुरुषी हॉर्मोन्स वाढतात तेव्हा त्यांना लव यायला लागते. आता जसं पुरुषी बाल्डनेस म्हणतात की ह्या टोकाकडनं केस जाणं, तसा बाल्डनेस त्या स्त्रियांच्या मध्ये यायला लागतो. पण उलट बघा की पुरुषांच्या मध्ये जेव्हा टेस्टिसचं काम कमी होतं तेव्हा खरं हेच व्हायला पाहिजे, त्याच्याऐवजी एक्झॅक्टली उलटा प्रकार होतो आणि त्यांच्यामध्ये ब्रेस्ट टिश्यू वाढायला लागते, त्यांच्यामध्ये गुबगुबीतपणा यायला लागतो. की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामागे SHBG नावाचं एक हॉर्मोन असतं, सेक्स हॉर्मोन बाइंडिंग ग्लोब्युलिन. ते मोठं कळीचं काम करतं आणि तिथे आपला PCOD आणि चरबीचा संबंध यायला लागतो. सो एवढ्या सगळ्या टेक्निकॅलिटीजमध्ये न जाता मी नटशेलमध्ये सांगतो की पॉलिसिस्टिक ओव्हरीज डिसीजमध्ये काय काय कॉम्बिनेशन्स आहेत. तर एक पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहेत, पाळी इरेग्युलर आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहेत, पाळीच्या वेळेला ओव्हम पाझरत नाही. पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहेत पण प्रेग्नन्सी नाही. पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहेत, प्रेग्नन्सीला त्रास आहे पण इन्फर्टिलिटी नाही. पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहेत, डायबेटीस आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहेत, ओबेसिटी आहे. ह्या सगळ्या गदारोळामधनं
लक्षात ठेवायला पाहिजे की 30 ते 40% मुलींना फक्त अल्ट्रासाऊंडवर दिसणारा भाग असतो, बाकी काहीही त्रास नसतो. त्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज असताना सुद्धा पॉलिसिस्टिक ओव्हरीज हा एक सिम्पटम आहे, तो डिसीज नाही. त्याच्या डिसीजच्या मागे मी सांगितलं तर एवढे सगळे हॉर्मोन्स आहेत. आता आपण दुसऱ्या भागाकडे येऊया की याच्यावर ट्रीटमेंट देताना ट्रीटमेंट काय देतात. तर तुम्ही जर का गायनेकॉलॉजिस्टकडे गेलात तर गायनेकॉलॉजिस्ट पाळी व्यवस्थित करण्याकरता काहीतरी ट्रीटमेंट देतील, फर्टिलिटी करता ट्रीटमेंट देतात, आणि त्याच्याबरोबरीने असं समजून की शरीरातला आणि ओव्हरीजमधला इन्सुलिन रेजिस्टन्स सारखाच आहे किंवा असं अध्यारूत धरून किंवा गृहीत धरून तिथे मेटफॉर्मिनचं औषध चालू करतात. आता यात चुकीचं काही नाही, पण ह्याच्या बरोबरीने जर का वजन कमी केलं, लिव्हरमधली फॅट कमी केली तर पॉलिसिस्टिक ओव्हरीजवर खूप परिणाम होऊ शकतो. इथे पण उलटं गृहीतक आहे की हा शारीरिक इन्सुलिन रेजिस्टन्स आणि ओव्हरीजचा इन्सुलिन रेजिस्टन्स हातात हात घालून काम करते. त्यामुळे ही औषध योजना, वजन कमी करण्याकरता औषध योजना ही सगळी करायला लागते. पण हे सगळं करतानाही ज्या मुलीला पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहेत तर ओव्हरीजला कंट्रोल करणारी जी हॉर्मोन्स आहेत त्याला फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, ल्युटिनायझिंग हॉर्मोन अशी हॉर्मोन्स म्हणतात, ती आपल्या पिच्युटरी ग्लँडमधनं, मराठीत त्याला राणी ग्रंथी म्हणतात, ते कोणाला माहिती नसेल बहुतेक, तर त्या ग्लँडमधनं ती पाझरतात. आणि त्या ग्लँडचा संबंध हा आपल्या इमोशन्सशी पण आहे. त्यामुळे परत सगळ्या डिसिजेसच्या बाबतीत इमोशन्स आणि फिजिकल केमिकल शरीरामधले बिघाड या सगळ्या गोष्टी एकत्रित येऊन काहीतरी काम करत असतात. आणि त्यामुळे तिसरा भाग जो मी म्हटला होता की पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीजमध्ये कुठच्या चक्रावर काम करायला पाहिजे. कुठच्या चक्रावर काम करणं म्हणजे काय, तर त्या चक्राला स्टिम्युलेट करण्याकरता, त्या चक्राची ताकद किंवा त्या चक्रातनं वाहणारे संदेश यांचं नियंत्रण करण्याकरता पहिल्यांदा म्हणजे आसनं असतात. त्याच्यानंतर त्या चक्रांकरता वेगळे प्राणायाम असतात. तसंच त्या चक्रांकरता मुद्रा आहेत. त्या चक्रांना आणि आपला पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीजेस यांच्याकरता वेगळे आहार आहेत. त्याच्यानंतर त्याच्याकरता ध्यान आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर का केल्या तर पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीजमधनं आपल्याला मुक्तता मिळवता येते. आता आणखीन एक गोष्ट सांगतो की पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीजमध्ये आत्ता एक माझ्या हातात एक आर्टिकल आहे जे मे 2019 साली प्रसिद्ध झालं आहे. त्याच्यात ते म्हणतात की PCOS और PCOD इज अ लो ग्रेड क्रॉनिक इन्फ्लमेशन. हा जो इन्फ्लमेशन भाग आहे ना तो आपल्या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये सगळीकडे दिसतो. म्हणजे ॲथेरोस्क्लेरोसिस असेल, कॅन्सर असेल, फॅटी लिव्हर असेल, डायबेटीस असेल, पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज असेल, कॉरोनरी हार्ट डिसीज असेल, सगळीकडे इन्फ्लमेशन हे अगदी महत्त्वाचं काम करतं. आणि हे इन्फ्लमेशन कशामुळे होतं, स्ट्रेस इज अ कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर टू इन्फ्लमेशन. तर त्यामुळे स्ट्रेस मॅनेज करण्याकरता आपली योगाची थेरपी, धारणा थेरपी ही उत्कृष्ट काम करते. आणि हा रिपोर्ट आहे माझ्याकडे आता की इट इज अ क्रॉनिक लो ग्रेड इन्फ्लमेशन अँड विच इन्क्रीजेस द रिस्क फॉर फॅटी लिव्हर डिसीज. म्हणजे PCODमध्ये फॅटी लिव्हर डिसीज व्हायची शक्यता वाढते. आज आम्ही हॉस्पिटलमध्ये काम करताना अनेक लोकांना फॅटी लिव्हर असते. त्यातल्या काही टक्के लोकांना लिव्हर ट्रान्सप्लांट लागतो नंतर. म्हणजे दारू न पिता दारू प्यायल्याचे दुष्परिणाम भोगायला लागतात त्या लोकांना. त्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरीज असतील तर पहिली स्टेप की हा डिसीज आहे का हा फिनोटाईप आहे, ही माझी ठेवण आहे का डिसीज आहे, हे पहिल्यांदा एकदा समजून घेतलं पाहिजे. जर का तुमच्या गायनेकॉलॉजिस्टनी, तुमच्या डॉक्टरनी तुम्हाला सांगितलं की काही काळजी करू नको, हा डिसीज नाही, तर मग ते बिरूद मिरवायची गरज नाही की मला PCOD आहे म्हणून. पण जर का PCOD हा डिसीज म्हणून असेल तर मात्र तो क्रॉनिक डिसीजसारखा, म्हणजे डायबेटीससारखा, कोलेस्टेरॉलसारखा किंवा असे जे डिसीजेस आहेत की ज्याच्यामुळे पुढे मोठी कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, अशा डिसीजेससारखा त्याला ट्रीट करायला लागतो. आणि त्या ट्रीट करण्याकरता नुसती भौतिक उपचार पद्धती म्हणजे औषधं, व्यायाम, आहार याच्या बरोबरीने मानसिक आणि भावनिक ही ट्रीटमेंट पण घ्यायला लागते. तर
ही होती PCOD बद्दलची माहिती. परत मी तुम्हाला सांगतो की ह्याच्या पुढे आपण जे FB लाईव्ह करणार आहोत त्याच्यामध्ये 2 भाग असतील. त्याच्यामध्ये धारणा थेरपी किंवा योग ह्याचा मॉडर्न मेडिसिनशी काय संबंध आहे तो तर आम्ही उलगडून दाखवणारच प्रत्येक बाबतीत. पण तुम्हाला जर का एखाद्या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर त्या विषयाच्या सूचना पाठवा. त्याप्रमाणे आम्ही पुढचे कार्यक्रम त्याप्रमाणे प्लॅन करू. आणि मला वाटतं तुम्हाला हे कार्यक्रम आवडत असावेत, कारण ज्या रीतीने रिस्पॉन्स येत आहेत, ज्या रीतीने फीडबॅक येत आहेत, आणि दुसरं म्हणजे की हे सगळं मग लोकांच्या प्रेमामुळे शक्य झालं. आजपर्यंत कधी वाटलेलं नव्हतं की ऑनलाईन वर्कशॉप्स मी चालू करीन. मी फेस टू फेस वर्कशॉप्स घ्यायचो, पण ऑनलाईन वर्कशॉप आणि ती सुद्धा योगाची किंवा योग धारणा थेरपीची वर्कशॉप घेतोय. आत्तापर्यंत चक्राची वर्कशॉप झाली, नंतर प्राणायामाचं वर्कशॉप झालं, आता पुढे ओंकार आणि गायत्री मंत्राचं वर्कशॉप आहे. तुमच्या मनात शंका येईल की एक MD डॉक्टर जो डायबिटीस स्पेशालिस्ट आहे, एंडोक्रायनॉलॉजीमध्ये काम करतो, तो गायत्री आणि ओंकाराचं काय करतो? पण मी स्वानुभवावरून आणि लोकांना दिलेल्या ट्रीटमेंटवरून सांगू शकतो की ह्या 2 गोष्टींचा आणि आपल्या प्राणशक्तीचा अत्यंत जवळचा संबंध आहे. आणि डिसीज रिव्हर्सल करता ओंकार आणि गायत्री किंवा ही जी सगळी थेरपी आहे त्याचा प्रचंड उपयोग होतो. तेव्हा कोणालाही इंटरेस्ट असेल तर आम्हाला जरूर कळवा. तुम्हाला पार्टिसिपेट व्हायचं आहे, तुमच्या दुसऱ्या कोणाला काही शंका असतील, काही डिसीजेस असतील तर आम्ही आहोतच. त्यामुळे आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करा. आमचा नंबर आहे 9222314555 किंवा फेसबुकला इनबॉक्सला जरी काही मेसेज पाठवला तरी चालेल. पण माझी एक प्रामाणिक इच्छा आहे की कुठचाही डिसीज कंट्रोलमध्ये आणताना नुसतं मेडिसिन पुरे पडत नाही. आज गेली 30 वर्ष प्रॅक्टिस करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की डिसीज कंट्रोलमध्ये आणणं हे औषधांच्यामुळे शक्य आहे. पण एकदा औषधं चालू केली की त्याची मात्रा तीच राहते किंवा वाढत राहते. म्हणजे आपण कुठेतरी एक वेगळा इक्विलिब्रियम तयार करून ठेवतोय जो हायर लेवलला आहे, ज्याच्यामुळे खर्च वाढतो, चान्सेस ऑफ साईड इफेक्ट्स आर मोर. तर तो इक्विलिब्रियम कुठेतरी खाली आणणं हे माझं उद्दिष्ट आहे. आणि ह्याच्याकरता योग आणि धारणा या अतिशय उत्कृष्ट थेरपीज आहेत. मी दर कार्यक्रमात सांगतो की ही क्युअर नाही. अजूनही आपण अशा अवस्थेला नाही आहोत की मेनस्ट्रीम ट्रीटमेंट बंद करून ही ट्रीटमेंट चालू करा म्हणून. ही पूरक थेरपी आहे, पण अतिशय उपयुक्त पूरक थेरपी आहे. सो एवढं बोलतो मी. आणि आणखीन एक मला मागच्या वेळेला एका पेशंटनी फीडबॅक दिला होता की सर हे चालू केल्यापासून मला म्हणे माझ्या रोगावर काय नियंत्रण मिळालं आणि माझ्या औषधं कमी झाली, पण हे मला मानसिक टॉनिकसारखं वाटतं. सर रोज 4 व्हिटॅमिनच्या गोळ्या घेण्यापेक्षा मी म्हणे की धारणा करतो आणि त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं. तर धारणा थेरपीचं मूळ उद्दिष्टच ते असतं जे आपल्या सगळ्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. आशा, समाधान आणि आनंद हे जर का मिळवायचं असेल तर ते औषधात तर नक्की मिळत नाही. त्याच्याकरता औषधांच्या सोबतीने काहीतरी वेगळा विचार करायला लागतो, वेगळे उपाय करायला लागतात. आणि ते केलं तर 100% औषधांची मात्रा कमी होऊ शकते. आणि आपल्याला जे फील गुड फॅक्टर पाहिजे, आपल्याला जे छान वाटायला पाहिजे ते नक्की वाटता येतं, आयुष्य रसरसून जगता येते. एवढं बोलून मी आता थांबतो. तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करा. आणि आता जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मी घ्यायला चालू करतो. पहिला प्रश्न आहे की धारणा थेरपीचा कशावर उपयोग होतो. आता धारणा थेरपीचा कशावर उपयोग होतो म्हणजे ही जी 7 चक्र आहेत ती शरीराचे सगळे भाग सांभाळतात. त्यामुळे कुठचाही डिसीज जो क्रॉनिक डिसीज आहे, मी म्हणणार नाही की धारणा थेरपीमुळे मलेरिया, धारणा थेरपीमुळे एखाद्याचा पाय फ्रॅक्चर झालाय आणि तो बरा होतोय तर त्याला धारणा थेरपीमुळे तो 6 आठवड्यांच्या ऐवजी तो 4 आठवड्यात बरा होईल म्हणून. पण जे डिसीज क्रॉनिक आहेत त्या सगळ्या क्रॉनिक डिसीजेसमध्ये याचा फायदा होतो. याच्यामध्ये एक भाग असा आहे की ज्या लोकांना म्हणजे स्वतःला समज पण नाहीये काही, म्हणजे लहान मुलं असतील किंवा वयस्कर लोकांच्या मध्ये
किंवा ज्यांचं मेंटल फॅकल्टीज कमी झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये ही धारणा थेरपी कशी करणार? तर धारणा थेरपीचा एक भाग असतो ज्याला म्हणतात म्युझिक किंवा ध्वनीची थेरपी. तर त्या माणसांच्या भोवती त्या पर्टिक्युलर चक्राशी संबंधात ध्वनिलहरी जर का ठेवल्या, म्हणजे जशी जपाची यंत्र असतात तसं त्या ध्वनिलहरी जर का ठेवल्या तरी त्याचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. त्यामुळे धारणा थेरपी कुठे वापरता येते कुठे वापरता येत नाही असा खरा प्रश्न विचारायला पाहिजे आपण. दुसरा प्रश्न आहे पीसीओडी मध्ये किती दिवसात फरक पडतो? तर पीसीओडी मध्ये फरक किती दिवसात पडतो हे आपण किती धारणा थेरपी सहजतेने साध्य करतो त्याच्यावर आहे. आणि मी मगाशी सांगितलं तसं की धारणा थेरपी ही पूरक थेरपी आहे. त्यामुळे मी सांगणार नाही कोणाला की औषधं बंद करा आणि हे करा, पण जेव्हा आपल्याला फरक पडायला लागेल तेव्हा तुमचे डॉक्टर तुम्हाला तपासतील आणि नक्की सांगतील की तुम्हाला औषधं आता कमी करता येतील म्हणून. आणि असे माझ्या माहितीतले अनेक डॉक्टर्स आहेत की ज्यांची इच्छा आहे की औषधांचं लोड कमी करावं लोकांच्यावरचं, म्हणजे साईड इफेक्ट कमी होतील, तो माणूस जास्ती दिवस जगेल आणि जास्ती दिवस माझ्याकडे येईल. त्यामुळे डॉक्टर नक्की कमी करतात. आणखीन एक प्रश्न आहे, डायबेटीस पूर्णपणाने जातो का? आता जातो का या शब्दांना खूप छटा आहे. आम्ही ज्याला म्हणतो रिव्हर्सल ऑफ डायबेटीस म्हणजे काय? तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की अगदी काही लोकांच्यातला जो डायबेटीस आहे तो फक्त आहार आणि व्यायाम यानी नियंत्रणात ठेवता येतो. पण त्या लोकांनी कधीही आहार इकडे तिकडे केला तर लगेचच्या लगेच त्यांची साखर वाढते. याला म्हणतात आहार आणि नियंत्रणात ठेवणं. रिव्हर्सल म्हणजे काय की तुम्हाला काही दिवसांची मुदत मिळते दंगामस्ती करायला किंवा स्वैराचार करायला. म्हणजे काय तर त्या माणसाने एकदा डायबेटीस रिव्हर्सलचा प्रोग्राम केला की नंतर तो आठवड्यातनं एखाद दिवस किंवा काही सणासुदीला हा तो डाएट न करताही त्याची साखर लगेचच्या लगेच वाढत नाही. पण त्याने बरं का रोजच मी म्हणेन स्वैराचार करायला सुरुवात केली तर त्याला परत डायबेटीस येऊ शकतो. तिसरा भाग जो असतो डायबेटीस बरा होणं पूर्णपणाने. काही लोकांच्यामध्ये मी बघितलेलं आहे की पॅन्क्रियासच्या पेशी मेलेल्या नसतात, त्या स्टंट असतात. त्यांच्यामध्ये जर का रिव्हर्सलचे प्रोग्राम केले आणि त्यांच्या पॅन्क्रियासच्या पेशी जर का पुनरुज्जीवित झाल्या तर डायबेटीस पूर्णपणे गेला किंवा बरा झाला असं म्हणता येईल. पण हे ठामपणाने आपण अगोदर सांगू शकत नाही की कोणाचा जाईल आणि कोणाचा जाणार नाही. तर हा प्रयोगानेच कळणारा भाग आहे आणि त्याचं पर्सेंटेज पण मी सांगू शकतो की हे रेअर आहे. कंट्रोल इज कॉमन, रिव्हर्सल इज लेस कॉमन अँड क्युअर इज रेअर. आणखी एक प्रश्न आहे की प्रेग्नन्सी मधला डायबेटीस आणि पॉलिसिस्टिक ओव्हरी यांचा काय संबंध आहे? तर ज्यांना पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज आहे त्यांच्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स हा शारीरिक आणि ओव्हॅरियन दोन्ही असू शकतो. त्यामुळे अशा मुलींना जेस्टेशनल डायबेटीस होण्याची शक्यता वाढते. आणि दुसरी गोष्ट आहे की पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज असेल तर GDM म्हणजे प्रेग्नन्सी डायबेटीस नाही तर ॲक्च्युअल पूर्ण फुल फ्लेज डायबेटीस होण्याची शक्यता पण खूप वाढते. पुढचा प्रश्न घेऊया. PCOD आणि PCOS मध्ये काय फरक आहे? कसं आहे की PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीजेस, म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस आहेत, त्यांना आपण पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीजेस म्हणतो. आणि सिंड्रोम याचा अर्थ असा आहे की सहज लिंक ज्याची दिसत नाही अशा गोष्टी जेव्हा एकत्र दिसायला लागतात. म्हणजे समजा माझे म्हणजे केसही गळत आहेत आणि पायाची नखं खूप वाढत आहेत. या दोन गोष्टी जर का एकत्र दिसल्या पण त्याचं मला कारण कळलं नाही तर त्याला मी हेअर नेल सिंड्रोम असं म्हणू शकतो की त्या सगळ्या गोष्टी एकत्र होत आहेत. त्यामुळे जेव्हा नक्की या डिसीजच्या मागची पॅथोफिजिओलॉजी माहिती नव्हती तेव्हा त्याला पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम म्हणायचे. पण आता ते माहिती झालं, त्याचे विभाग माहिती झाले, त्यामुळे आता आपण त्याला पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीजेस म्हणतो. ओके, सो आपण आता इथे थांबूया. तुमच्या प्रतिक्रिया पाठवत राहा. कोणाला इंटरेस्ट असेल, कोणाला काही विचारायचं असेल
वर्कशॉप जॉईन करायचे असतील तर 9223145555 वर नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि आपण नेहमी जसं साइन आउट करताना म्हणतो की हॅव फेथ, स्टे हॅपी अँड स्टे सेफ. वी आर हिअर विथ यू अँड यू आर देअर फॉर अस. थँक्यू. नमस्कार.